आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या, आत्महत्या केलेल्या डॉक्टरची पीएम रिपोर्टवरती सही. सासरचं नाव निंबाळकर, राजकीय दबाव असू शकतो. पाचांगडे कुटुंबाचे गंभीर आरोप. सुषमा अंधारेंचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती गंभीर आरोप. माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिला. निंबाळकरांचीही चौकशी झाली पाहिजे, अंधारेंची मागणी. दिगंबर आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचाही रणजितसिंह निंबाळकरांवरती आरोप. निंबाळकरांच्या छळाला कंटाळून आगवणेंच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीनं सांगितली आपबीती. फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या वर्तणुकीबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आधी केली होती तक्रार. आरोपींच्या तपासणीबाबत सहकार्य करत नसल्याचा घेतला होता आक्षेप. तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती. मंत्री मुरलीधर मोहोळांवर केंद्रीय नेतृत्वाची नाराजी. पुण्यातील जैन बोर्डिंग गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांकडून आरोप होत असल्यामुळे श्रेष्ठी नाराज. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. अर्धवट माहिती देऊन जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात सही घेतली तर दबाव आणून राजीनामा घेतल्याचा चकोर गांधींचा दावा. तर अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द झाला नसल्याचा खुलासा. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील भाजपच्या नव्या मुख्यालयाचं भूमिपूजन. तर महायुतीच्या 3ही नेत्यांसोबत अमित शहा करणार चर्चा. आगामी निवडणुकांच्या तयारीचा देखील घेणार आढावा. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा. अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मुंबई महापालिकेच्या जागांवरनं महायुतीत रस्सीखेच. 50 वॉर्डातील जागांवरनं सेना भाजपात रस्सीखेच. शिंदेंकडनं बूथ स्तरावर मोर्चे बांधणी. उपराजधानीत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात रंगली लावणी. दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारावर धरला ठेका. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चात दिसू द्या. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आदेश. तर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडण्याच्या सूचना. मराठा आरक्षणाबाबतच्या हैदराबाद गॅझेट जीआर विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा सल्ला. ओबीसींना मोठा धक्का. छातीवर गोळ्या जरी चालवल्या तरी माघार नाही. सातबारा कुरा करून घेतल्याशिवाय नागपुरातून परत येणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी शेकडो ट्रॅक्टरसह निघाला बच्चू कडूंचा मोर्चा. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना फोडली तहसीलदाराची गाडी. नांदेडमधील मुदखेड इथली घटना. अनुदान न मिळाल्यामुळे गाडी फोडल्याची माहिती. निघालेली आहे. या रॅलीमध्ये 5000 शेतकरी सहभागी होणार आहेत. ही रॅली सुकळी इथं मुक्कामी असेल. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांसाठी वऱ्हाडी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील नाचणवेल परिसरामध्ये परतीच्या पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे पिकं नष्ट झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नागपूर इथल्या कार्यालयामध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणीचा कार्यक्रम रंगल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये नागपूरच्या शहराध्यक्ष आणि महिला पदाधिकारी बसल्याचं दिसतंय. तर लावणी नृत्य करणारी महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड इथं एका शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली. अतिवृष्टीग्रस्त असून सुद्धा अनुदान न मिळाल्यानं शेतकऱ्यांना तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. अधिक तपास सुरू आहे.
भुसावळमध्ये अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं। या साखळी उपोषणामध्ये मोठ्या संख्येनं सफाई कर्मचारी सहभागी झाले। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या संघटनेनं दिला। मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली। हैदराबाद विमानतळावर एका प्रवाशाच्या सुटकेसमधून 4 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे। बनावट कव्हर वापरून बँकॉकहून सुटकेसमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात होती। आग्र्यामध्ये एका हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना गुंडांनी मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एका शूज शोरूममध्ये भीषण आग लागली। काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका भंगाराच्या गोदामात भीषण आग लागली। 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली। उत्तर प्रदेशातील आग्रा इथं एका भंगाराच्या गोदामात भीषण आग लागली। त्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मंडीमध्ये रीलसाठी स्टंट करणं महागात पडलेलं आहे। 22 वर्षीय तरुणाचा अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्यू झाला। उत्तर प्रदेशातील भदोही इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। विद्यार्थिनीवर 3 जणांनी ऍसिड फेकलंय। या ऍसिड हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी गंभीर भाजलेली आहे, तर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक अशी घटना राजधानी दिल्लीमध्ये घडलेली आहे। या ठिकाणी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीवर 3 जणांनी ऍसिड फेकलंय। मध्य प्रदेशातील खंडवा इथं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एक प्रवाशाचा पाय घसरला। एका आरपीएफ जवानानं धावत जाऊन त्याचे प्राण वाचवले। पंजाबमधील मोहालीमध्ये क्षुल्लक कारणामुळे गुंडांनी मजुरांना विवस्त्र करून त्यांना मारहाण केली। मजुरांनी बिस्किटांचं पॅकेट चोरल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली। उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेशी गैरवर्तन केलं। याचा व्हिडिओ व्हायरल झाला। पोलीस अधिकाऱ्यावर महिलेला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप केला जातोय। उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये रोडवेज कर्मचाऱ्यांनी एका खासगी बस चालकाला बेदम मारहाण केली। खासगी बस चालकावर प्रवाशांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी उद्या नागपुरात महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चामध्ये महिला कार्यकर्त्या आणि महिला शेतकरीही सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे। देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही नागपुरातून हटणार नाही अशी भूमिका या महिला कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय शिंदे यांनी। आपण या महिलांसोबत बातचीत करणार आहोत। ताई, मला सांगा तुम्ही कुठून आल्या आणि या मोर्चाचं काय आयोजन आहे आणि काय नेमकं तुमची मागणी आहे? मी चांदूर बाजार या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आपल्याला माहित आहे किती दिवसापासून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी संपूर्ण माननीय बच्चूभाऊ संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी शेतकऱ्याचा कर्ज माफ होण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, परंतु या सरकारला अद्याप जाग आला नाही। आता या सरकारला कुंभकर्णाची झोप लागले की कशाची झोप लागले हेच आपल्याला माहित नाही। परंतु आज हा महामोर्चा बेलोरा या ठिकाणी ट्रॅक्टर आणि महिला सगळे निघणार आहे आणि आम्ही महिला हे केवळ एक भाऊच्या लाडक्या बहिणी देवाभाऊने लाडक्या बहिणीचं आमिष देऊन लाडक्या बहिणीला फसवलं, परंतु ह्या बहिणी ताकदीने भाऊच्या पाठीशी आहे आणि ताकदीने आम्ही त्यांच्या सोबत या मोर्चामध्ये आहे। आपल्याला आजच्या दिवशी एकच सांगू इच्छिते, अरे आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आहे, तर आमच्या शेतकरी बापाचा जे कष्टाचं जे आहे ज्याने पिकवलं ते पिकवलेलं तुमच्या ताटात आहे ते अनाज तुम्ही खाता। तुमच्या शरीराचे कपडे जे आहे तुम्ही माझा शेतकरी बाप ज्यावेळेस पिकवतो त्यावेळेस ते तुम्ही घालता।
तरी तुम्हाला त्या सर्व गोष्टी माहीत असून शेतकरी रोज राबतो, परंतु त्याची यातना काय आहे देवाभाऊ आणि सर्व मंत्रिमंडळाला मी सांगू इच्छिते, तुम्ही जागे व्हा, अन्यथा हे एवढं तीव्र निषेध होणार की महिला आणि पुरुष तुम्ही आम्हाला मारा, झोडा, जलात टाका तरी आम्ही थांबणार नाही. हा एकच इशारा आजच्या दिवशी देतो आणि 7-12 कोरा झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, एवढीच आमची मागणी आहे. 7-12 कोरा करण्याची मागणी केलेली आणखी काही महिला आहे, ताई काय सांगाल तुम्ही? मी प्रीती प्रवीणराव गाडगे शिंदी बुद्रुक इथून आलेली आहे. मी महिला शेतकरी आहे. आमच्या सर्व महिला आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. देवाभाऊनी म्हटलं होतं की 7-12 कोराकरण आणि लाडक्या बहिणीच्या नावाखाली आमचे जे चुकीच्या पद्धतीने मतं घेतलेले आहे, आम्हाला एक प्रकारे चॉकलेट दिलेलं आहे. देवाभाऊ तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लाडक्या बहिणी म्हणत आहे, पण ह्या लाडक्या बहिणीला असा नाही की सगळ्या लाडक्या बहिणीचा आज कुंकू पुसायची वेळ आलेली आहे, त्या विधवा होत आहे, तुम्ही फक्त गप्प बसून बघत आहे. देवाभाऊ एकच मी तुम्हाला सांगतो, हा जर आमचा 7-12 कोरा झाला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पेटून दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. सरकारने त्यांची जी सरसकट कर्जमाफीची मागणी जी आहे ती मंजूर करावी असे अर्थहाक जे आहे ह्या बहिणींकडून होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, बेलोरा, अमरावती. दरम्यान खतांच्या किमती कमी करण्यात याव्या आणि कांद्याला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी शेतकरी येवल्यामध्ये आक्रमक झाले आहेत. येवल्यामध्ये पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको शेतकऱ्यांनी केलाय. आंदोलनामुळे इथं वाहतूक ठप्प झाली, तर पोलिसांनी समजूत काढून देखील आंदोलक रस्त्यावरून उठत नव्हते. ते पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला आणि धरपकड सुरू केली, त्यामुळे वातावरण तापलं. आम्ही रस्ता रोको पुणे इंदोर महामार्गावर करत आहोत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर खतांच्या गोण्याचे भाव प्रत्येक गोणी मागे 200 रुपये वाढले. त्यामुळं आम्ही केंद्र राज्य सरकारचा दोन्हींचा निषेध करतोय. का तुम्ही आमचे कांद्याचे भाव वाढले नाही, सोयाबीनचे नाही, कापसाचे नाही भाव वाढले, तरी तुम्ही खतांच्या गोण्याचे भाव वाढतायत. वाढलेल्या ज्या खताच्या गोण्या आहे त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होतं? आणि कांद्याचे दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं होतं का जीएसटीचा आनंद उत्सव लुटा. म्हणजे कसा लुटायचं शेतकऱ्यांनी? 150-200 रुपये जर गोणीवर दर वाढून गेले, दर वाढल्यानंतर कस काय आनंद लुटायचा आणि कस काय दिवाळी, कस काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायचं काही समजा ना. की